पनीर मसाला बिर्याणी बनवतोय आणि ही रेसिपी इतकी ईझी आणि इतकी टेस्टी असणार आहे मित्रांनो, तुम्ही बघूनच समजू शकता किती भारी असेल. आता सुरुवातीला काय करायचं आहे, पनीरचे क्यूब कट केलेत. आपल्याला त्याच्यामध्ये थोडा पुदिना, कोथिंबीर टाकायची आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये थोडे मसाले टाकले, त्यांची डिटेल्स मी कॅप्शनमध्ये ॲड करतोय. जास्ती काही वेगळं नाही आहे. बिर्याणी मसाला, लाल तिखट, हळद आहे, थोडा गरम मसाला आहे. नंतर अद्रक, लसूण, मिरची पेस्ट टाकली आहे. बरिस्ता टाकला आपला. त्यानंतर त्याच्यामध्ये फेटून घेतलेलं दही टाकलं असं प्रॉपर आणि तो मिक्स करून घेतोय. थोडंसं मीठ याच्यामध्ये ॲड करा. ही कोटिंग आपल्याला पुढे जाऊन भाजीमध्ये कन्व्हर्ट करायची आहे. तर ही तशीच ठेवू द्या. त्यानंतर आपल्याला राईस शिजवायचा आहे. त्यासाठी मी कढईमध्ये टाकलं थोडंसं पाणी, लिंबू, पुदिना, त्यानंतर खडे मसाले, तेजपत्ता, मीठ, थोडासा घी टाकलं आहे आणि हे सगळं टाकून मिक्स करून आपल्याला हे उकळ येईपर्यंत ठेवून द्यायचं आहे. उकळ आल्यानंतर मी बासमतीला भिजत ठेवला होता. तो याच्यामध्ये ॲड करतोय. हा डीमार्टमधला बासमती आहे नॉर्मल. तो याच्यामध्ये ॲड करतोय. आता याला प्रॉपर आपल्याला जवळ-जवळ 80% शिजवून घ्यायचं आहे. 80% शिजवून घेतल्यानंतर आपल्याला काढून घ्यायचं आणि जो पाणी एक्सेस पाणी आहे तो काढून घ्यायचा. ट्राय करून घ्यायचा आहे. आता हे सगळं काढून एका जाळीमध्ये ठेवा आणि फॅनखाली मस्त ड्राय होऊन द्या. आता आपल्याला मसाला तयार करायचा आहे जो भाजीचा. त्यासाठी मी कढईमध्ये ऑइल टाकलं आहे, चॉप केलेला कांदा टाकला आहे, त्यानंतर काही खडे मसाले टाकलेत आणि याच्यामध्ये ॲड करतो जो पनीर आपण मस्त कोट करून ठेवला होता, म्हणजे मॅरिनेट करून ठेवला होता. आता डायरेक्ट ॲड केल्यानंतर मिक्स करून घ्या. मिक्स करून घेतल्यानंतर मित्रांनो याच्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी ॲड करायचं आहे आणि मग याच्यामध्ये बिर्याणी मसाला टाकायचा आहे. त्यानंतर थोडं चवीनुसार मीठ परत एकदा ॲड केलं आहे. मिक्स करून घ्या मित्रांनो. मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला पुदिना, बरिस्ता टाकायचा आणि जो राईस आहे तो लेयरनुसार लावायचा आहे. आता राईस डायरेक्ट टाकल्यानंतर आपल्याला दुसरी काही प्रोसेस राहत नाही. फक्त दम द्यायचा आहे. मित्रांनो याच्यामध्ये ॲड करा राईस, थोडासा पुदिना, थोडासा तो ॲड करायचा होते बरिस्ता आणि आपल्याला याच्यामध्ये थोडं-थोडं कलर पण टाकायचा आहे. आता कलर म्हणजे तुम्ही केशरचं दूध करून तुम्ही टाकू शकता. त्यातनी पण खूप कलर येतं, पण केशर चांगला पाहिजे. नाहीतर मग थोडासा फूड कलर यूज करा. बघायला मजा येते. एक वला फडका ठेवला आहे मग वरतून प्लेट ठेवली आहे आणि आता तो साईडला ठेवून आपल्याला दम द्यायचा आहे. त्यासाठी खाली एक तवा टाकायचा आहे. तवा लो मीडियम फ्लेमवरती गरम करून मग त्याच्यावरती ती कढी ठेवायचा आहे. वरतून झाकण ठेवायचं आहे आणि 10 मिनिटं लो मीडियम फ्लेमवरती दम देऊन घ्यायचा आहे आणि मग प्रॉपर अशी तुमची मसाला पनीर बिर्याणी तयार होते. इतकी टेस्टी, इतकी सिंपल आणि इतकी ईझी आहे ना, एकदा नक्की ट्राय करून बघा. याची टेस्ट खूप जास्त भारी लागते आणि काही जास्त यूज नाही केलं आहे, खरं सांगायचं तर. एकदम कमीत कमी याच्यामध्ये केलं आहे, पण खायला जबरदस्त लागते. गणपतीमध्ये किंवा श्रावणाला सोमवारी तुम्ही मस्त उपवास सोडायला बनवू शकता हा वाली डिश. नक्की ट्राय करा आणि मला सांगा कमेंट करून कशी झालेली.